नमस्कार, मी सरिता कौशिक. झिरो आवर मध्ये आपलं स्वागत. आमदारांची पळवापळवी ते उमेदवारांची फोडाफोडी हे महाराष्ट्रासाठी काही नवीन नाही आणि गेल्या 5 वर्षातलं महाराष्ट्राचं राजकारण पाहिलं तर लक्षात येतं की अशा घटनांमध्ये चांगलीच वाढ झाली आहे. आताही असाच प्रश्न महाराष्ट्रात समोर उभा राहिलाय. समोर विधान परिषद निवडणूक. कोण कोणत्या पक्षासोबत राहणार, कोण कोणत्या पक्षात जाणार. गेल्या विधानसभेला राज्यात जिथे सेना, भाजप आणि काँग्रेस, राष्ट्रवादी असे 4 प्रमुख पक्ष होते, तिथे आज 6 पक्ष झालेत. त्यामुळे राज्यात ग्रामपंचायतींच्याही निवडणुका लागल्या तरी त्या प्रतिष्ठेच्याच बनतात आणि हेच आपण गेल्या 2.5 वर्षांमध्ये पाहतोय. त्यामुळे विधान परिषदेच्या निवडणुका सुद्धा अपवाद उरल्या नाहीयेत. अवघ्या 5 दिवसांवर आलेली विधान परिषदेची निवडणूकही रंजक बनली आहे. 12 जुलैला होणाऱ्या विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत. मवियाकडे 2 आमदारांपुरतं संख्याबळ असताना त्यांनी 3रा उमेदवार दिलाय. त्यामुळे विधान परिषदेची निवडणूक होणार हे नक्की आणि त्यामुळेच दोन्ही आघाड्यांना, लहान मोठ्या राजकीय पक्षांना एकत्र घेत मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. याच निवडणुकीमुळे अपक्ष आमदारांनाही विशेष महत्व आलंय. अशी निवडणूक महागडी पण असते असंही ऑफ द रेकॉर्ड सांगितलं जातं. 3 जागा जिंकण्याचं संख्याबळ नसतानाही महाविकास आघाडीनं 3 उमेदवार रिंगणात उभे केलेत आणि दावा केलाय की 3ही उमेदवार जिंकणार. त्यावरच होता आपला पहिला प्रश्न. तो पाहण्यासाठी जाऊयात आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला पहिला प्रश्न सांगते. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक. कोणाचे आमदार फुटण्याची जास्त शक्यता, महायुती की महाविकास आघाडी? हा प्रश्न का पडतोय? कारण महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या निवडणुकीचा इतिहास, त्यासाठी आजची राजकीय स्थिती समजून घेणं गरजेचं बनतं. आधी एक आकडेवारी सांगते. विधान परिषदेच्या एका जागेसाठी 23 मतांचा कोटा असेल. सभागृहातील आजचं बलाबल पाहिलं तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे 12, शंकरराव गडाखांना धरून उद्धव ठाकरेंच्या सेनेचे 16 आणि काँग्रेसचे 37 आमदार आहेत. आणि महाविकास आघाडीचा विचार केला तर समाजवादी पक्षाचे 2 शिवाय माकप आणि शेकापचे प्रत्येक 1 आमदार आहेत. ही सगळी आकडेवारी एकत्र केली तर मवियाचा आकडा होतो 69. जर या सगळ्या आमदारांनी वेळेत मतदान केलं आणि त्यांची मतं बाद नाही झाली तर महाविकास आघाडीचे 3 आमदार सुद्धा निवडून येऊ शकतील, पण तेही एकदम काठावर. महाविकास आघाडीला 3 आमदार निवडून आणण्यासाठी 69 मतांची गरज आहे. पण गेल्या विधान परिषदेचा अनुभव पाहता महाविकास आघाडीचा आपली मतं आपल्याच बाजूने ठेवण्याचं आव्हान असणार आहे. दुसरीकडे शेकापच्या जयंत पाटलांनी मात्र आपल्याच विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. इंडिया आघाडीचे उमेदवार आम्ही 3 उभे राहतो आहोत. त्याच्यामध्ये इंडिया आघाडीकडे संख्याबळ जे पाहिजे निवडून यायला ते पुरेपूर आहे आणि त्याच्यामुळे आज या निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीचे सगळे उमेदवार निवडून येतील. इंडिया आघाडीकडे 69 लोक आहेत आणि त्याच्यामध्ये संख्याबळ आमच्याबरोबर भरपूर आहे. का काँग्रेसचा एकच उमेदवार उभा राहतोय. 3 उमेदवार इंडिया आघाडीचेच आहेत. 3 उमेदवार इंडिया आघाडीचे. इंडिया आघाडीकडे पुरेसूर निवडून येण्याचं संख्याबळ 100% आहे. जयंत पाटलांना विश्वास असला तरीही 1 मत बाद झालं तरी उमेदवार पडू शकतो. आता महायुतीची आकडेवारी आणि त्यांच्या संदर्भातली शक्यता सांगते. महायुतीत आजच्या आकडेवारीनुसार लहान मित्रपक्ष आणि अपक्षांच्या पाठिंब्यानं भाजपचे 110, अपक्षांच्या पाठिंब्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे 43, शिवसेनेचे 38 आमदार आहेत. एकनाथ शिंदेंना बच्चू कडू, नरेंद्र बोंडेकर, किशोर जोरगेवार यांच्यासह 10 आमदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे त्यांची संख्या 48 होते. एकूण आकडेवारी होते 201. म्हणजेच जर महायुतीला 9 आमदार निवडून आणायचे असतील तर त्यांना 207 मतांची गरज असणार आहे.
म्हणजे आजच्या आकडेवारीनुसार 6 मतं कमी. असंच चित्र 2022 मध्येही होतं. त्यावेळी संख्याबळ असूनही महाविकास आघाडीचा एक उमेदवार पडला होता आणि संख्याबळ नसताना भाजपनं एक अतिरिक्त जागा जिंकली होती. आणि आताही अशीच स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे महायुतीचा आत्मविश्वास वाढला असेल, मात्र यावेळी महायुती समोरचं आव्हान आहे. कारण गेल्या 2.5 वर्षांमध्ये महायुतीतील लहान पक्षांची नाराजी वाढली आहे. त्यातलं सगळ्यात मोठं आव्हान म्हणजे बच्चू कडू यांच्यासारख्या नाराज मित्रांची समजूत काढणं. लोकसभेच्या निकालानंतर प्रमुख पक्षांमध्ये वाढलेला कम्युनिकेशन गॅप सुद्धा दूर करणं गरजेचं आहे. 6 मतांसाठी महाविकास आघाडीतील नाराजांना गळ घालणं. म्हणूनच की काय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आमदारांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्यात. त्यांनी कालच आपल्या आमदारांची बैठकही घेतली आणि सगळ्या 9 जागा निवडून आणण्याच्या सूचना केल्यात. आणि इकडे त्यांचे आमदार प्रताप सरनाईकांनी थेट शेकापच्या जयंत पाटलांचीच जागा धोक्यात असल्याचा दावा केलाय. मिलिंद नार्वेकर आमचे अतिशय जवळचे सहकारी आहेत, आमचे मित्र आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे ते सदस्य आहेत आणि चांगले उत्कृष्ट गोलंदाज आहेत. कदाचित जयंत पाटलांची विकेट घेण्यासाठी उभाटा गटानं त्यांना उमेदवारी दिली असेल. त्यामुळे भविष्यामध्ये काय होईल हे 12 तारखेला कळेलच. पण एक गोष्ट मात्र नक्की की 5 तारखेला विधानसभे परिषदेच्या निवडणुकीमध्ये किती उमेदवार रिंगणात राहतात त्यानंतरच हा निर्णय होईल. परंतु एक गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो की जे मतदार आहेत ते महायुतीकडे भरपूर मोठ्या प्रमाणात आहेत आणि आमची जे उमेदवार 9 आहेत ते निवडून आल्यानंतर अतिरिक्त मते सुद्धा आमच्याकडे राहणार आहेत. त्यामुळे आम्हाला काही काळजी नाही. जसं मी आधीच म्हणाले की या विधान परिषदेच्या निवडणुकीत एक मत महत्वाचं ठरणार आहे. कारण 11 जागांसाठी रिंगणात उतरलेले 12 उमेदवार. या निवडणुकीसाठी फोडाफोडीचं राजकारण होण्याची तीव्र शक्यता आहे. आपलाच उमेदवार जिंकून यावा यासाठी मतांची जुळवाजुळव सुरू झाली आहे. सर्वच राजकीय पक्षांची मोर्चे बांधणी करण्यात येते. त्यासाठी बैठकांचंही आयोजन होतं. अजित पवारांनी देखील काल रात्री आपल्या देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादी आमदारांची बैठक बोलावली होती आणि या बैठकीला नवाब मलिक उपस्थित राहिल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या. हे तेच नवाब मलिक आहेत ज्यांच्यावर 1993च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी शाहवली खान आणि दहशतवादी दाऊदची बहीण हसीना पारकरचा जवळचा व्यक्ती सलीम पटेल सोबत व्यावसायिक संबंध असल्याचा आरोप आहे. त्यामुळे मलिकांना 17 महिने तुरुंगात देखील राहावं लागलं होतं. त्यांना महायुतीत घेण्यास देवेंद्र फडणवीसांनी पत्र लिहून अजित पवारांसमोर उघड नाराजी देखील व्यक्त केली होती. गंभीर आरोप असताना त्यांना महायुतीचा भाग करणे योग्य ठरणार नाही असे फडणवीस म्हटले होते. फडणवीस यांच्या दबावामुळेच अजितदादांना आपल्या एका सहकार्याला अंतर द्यावे लागल्याची चर्चा त्यावेळी रंगली होती. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काल नवाब मलिकांची अजितदादांच्या बैठकीला उपस्थिती सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरते. याबाबत जेव्हा अजित पवारांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी अवघ्या 4 शब्दात उत्तर दिलं, ते पाहूया. नवाब भाई आपके साथ जुड़ गए क्या? दादा नवाब भाई आपके साथ दादा नवाब भाई आपके साथ जुड़ गए क्या? दादा नवाब भाई आपके साथ. मलिक यांनी अजित पवारांच्या बैठकीला हजेरी लावल्यामुळे ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झालंय. त्यामुळे मलिकांवर देशद्रोहाचा आरोप करणारे फडणवीस आता काय भूमिका घेणार, भाजप आता काय भूमिका घेणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. दरम्यान नवाब मलिकांची महायुती सोबत वाढत्या जवळीकीवर महाविकास आघाडीनेही टीका करण्याची संधी सोडलेली नाही. नवाब मलिक ज्या पद्धतीने काल देवगिरीवरती होते, देवेंद्र फडणवीस विरोध करत होते राष्ट्रवादीचे. काही नाही, भाजप फक्त सत्तेसाठी आहे, त्यांना दाऊदही चालतो. ते बैठकीला दिसले म्हणजे ते कोणाबरोबर आहेत, ते युती बरोबर आहेत हे स्पष्ट झालं.
त्यांचा फायदा घेतला जातोय परिषदेच्या निवडणुकीसाठी? तो त्यांनी ओळखावा ना, आपल्याला काय करायचं तर त्यांनी ओळखावा. त्यांचा फायदा घेतला जातोय, त्यांचा काय तोटा झालाय ते त्यांनी ओळखावा. आम्ही कशाला त्याच्यावर बोलावं? ते आमदार आहेत. आता त्यांनी विरोध केला का नाही मला माहित नाही. आता एका मताची गरज आहे त्यांना, त्यांच्या आता एका मताची गरज आहे. नवाब मलिक यांच्या बाबतीत देवेंद्र फडणवीस यांचा व्यक्तिगत राग आहे. नवाब मलिक यांच्यावरती व्यक्तिगत राग का आहे आणि त्याच्यामुळे त्यांना खोट्या गुन्ह्यामध्ये कसं अडकवण्यात आलं हे सगळं रेकॉर्डवरती आहे. नवाब मलिक यांच्यापेक्षा भयंकर गुन्हे केलेले लोक शिंदे गटामध्ये आणि भाजपमध्ये आहेत. त्यांच्यावर फडणवीस बोलणार आहेत का? भाजपकडून नवाब मलिकांच्या महायुती प्रवेशाला जाहीरपणे विरोध करण्यात आलेला असतानाही अजित पवारांनी नवाब मलिकांना बैठकीला बोलावल्यानं महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. या भेटीवर शिवसेनेचे प्रवक्ते प्रताप सरनाईक यांनी देखील फडणवीसांच्या भूमिकेशी आम्ही सहमत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. या बाबतीत देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपलं पत्र जाहीर केलेलं आहे. त्या पत्राच्या कॉप्या विविध वृत्तपत्रांमधून आणि तुमच्या माध्यमातून आलेल्या आहेत. जी भूमिका देवेंद्र फडणवीसांची आहे तीच भूमिका महायुतीच्या इतर सदस्यांची आहे. कालच्या बैठकीमध्ये कोण यावं कोण नाही यावं त्यांच्या पक्षाचा तो अंतर्गत मामला आहे. त्यावर आम्ही ढवळाढवळ करण्यापेक्षा वरिष्ठ नेते या बाबतीतला निर्णय घेतला. जितकी चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीची झाली तितकीच चर्चा एका गुप्त बैठकीचीही झाली. खरं तर त्याला आता गुप्त बैठक म्हणताच येणार नाही, कारण त्या बैठकीचा फोटो व्हायरल झालाय. ठाकरेंचे खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि एकनाथ शिंदेंसोबत असलेले आमदार संतोष बांगर यांच्यात गुप्त बैठक झाली. हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मुंबईतील निवासस्थानी ही बैठक झाल्याची माहिती आहे. या बैठकीचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झालाय. नेमक्या अधिवेशनाच्या कालावधीत आणि खास विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर ही भेट झाल्यानं अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत नागेश पाटील आष्टीकरांनी शिवसेनेचे उमेदवार बाबूराव कोळीकरांचा पराभव केला होता. लोकसभा निवडणुकीमध्ये हिंगोलीत ठाकरे पक्ष वरचढ ठरला होता. त्याच पार्श्वभूमीवर आता नवनिर्वाचित खासदार नागेश पाटील आष्टीकरांनी शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर आणि मंत्री अब्दुल सत्तारांची घेतलेली भेट मात्र चर्चेचा विषय ठरली आहे. या गुप्त भेटीचा कोणत्या गटाचा फायदा होतो आणि कोणत्या गटाला फटका बसतो हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईलच. पण या भेटीनंतर ही गुप्त भेट नव्हती अशी सारवासारव शिवसेनेकडून करण्यात आली आहे. पाहूयात. सन्माननीय खासदार नागेश पाटील आणि मी दोघं एकत्र त्या ठिकाणी आम्ही बसलो. चहा पाणी अब्दुल सत्तारांच्या चेंबरमध्ये. ते त्यांच्या कामासाठी आलते, आम्ही आमच्या कामासाठी आलतो. याच्यात कुठल्याही प्रकारची राजकीय चर्चा नाही. योगायोग तुम्हाला सांगतो की आमची भेट झाली. आता मी एक खासदार आहे. माझ्या मतदारसंघामध्ये अब्दुल सत्तार हे पालकमंत्री आहेत. काल परवा आमची DPTCची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये काही निर्णय होते घ्यायचे. शेतकऱ्याच्या संदर्भातले होते, विजेच्या संदर्भातले होते. त्या संदर्भामध्ये मी बोलायला पालकमंत्र्याकडे गेले असताना आमदार संतोष बांगर तिथे येऊन बसल्याच्या नंतर, आता सरकारी जागा आहे, आपण त्याला थोडी काही नाही म्हणू शकतो, पण त्याचा वेगळा उदाहरण काढण्याचं काय आवश्यकता नाही आहे. अरे आष्टीकर साहेब माझे मित्र आहेत. ते आमच्या जिल्ह्याचे खासदार आहेत आणि खासदार महोदय ज्यावेळेस येतात त्यांना पूर्ण त्यांच्याशी चर्चा विचारविनिमय जिल्ह्याच्या विकासासाठी करावं लागतं. बाकी तुम्हाला जी शंका आहे ती शंका त्यांना विचारून घ्या. त्या राजकारणाचा याच्यामध्ये कोणताही संबंध नाही. भेटी बैठकांच्या बातमीनंतर आता पुन्हा जाऊया विधिमंडळाच्या अधिवेशनात. आज चर्चा रंगली आहे ती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या निलंबनाची. परवा म्हणजेच 1 जुलै रोजी आक्रमक भूमिका मांडताना दानवेंनी सभागृहातच भाजप आमदार प्रसाद लाड यांना शिवीगाळ केली होती. त्यानंतर विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोरेंनी दानवेंचं
5 दिवसांसाठी निलंबन देखील केलं। यावर दानवेंच्या पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी महिलांची जाहीर माफी मागितली। त्यानंतर दानवे यांनी एक पाऊल मागे घेत या प्रकरणी दिलगिरी व्यक्त केली। त्याबाबत बोलण्यासाठी थोड्याच वेळात स्वतः अंबादास दानवे 0 आवर मध्ये उपस्थित असणार आहेत। निलंबन मागे घ्यावे अशी विनंती करणारे पत्र उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हेंना त्यांनी दिलंय। यावर दुपारी डॉक्टर नीलम गोऱ्हेंच्या दालनात बैठक देखील पार पडली। दानवेंच्या निलंबनाचा कालावधी कमी केला जाऊ शकतो याबाबतचा निर्णय झाला असून उद्या संसदीय कार्यमंत्री त्या निर्णयाची घोषणा करतील अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज विधान परिषदेत दिली। दालनात चर्चा झाली, त्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांसोबत देखील चर्चा झाली। सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी एक आपल्याकडे दिलगिरीचं पत्र देखील या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्यांनी विनंती केली आहे की सभागृहामध्ये मला दिलगिरी व्यक्त करण्याची संधी द्यावी आणि पार्टिसिपेट करण्याची संधी द्यावी। त्या संदर्भात सगळी चर्चा या मी माननीय मुख्यमंत्र्यांशी केलेली आहे आणि या संदर्भात जो काही निर्णय आपण आपल्याकडे केलेला आहे तो उद्या या सभागृहामध्ये संसदीय कार्यमंत्री जाहीर करतील। आता वळूया आजच्या भागातील विधान परिषद निवडणुकी संदर्भातील प्रश्नाकडे। त्या प्रश्नावर तुम्ही काय प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला आणि सुरुवातीला पाहूया आजचा प्रश्न। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक, कोणाचे आमदार फुटण्याची जास्त शक्यता, महायुती की महाविकास आघाडी? शेकापचे जयंत पाटील यांना पाडण्यासाठीच उद्धव ठाकरे यांनी मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी दिली आहे असे वाटते। तेजस सुरवसे यांची एक्स वरून प्रतिक्रिया। YouTube वरून नितीन पारकर, शेकापच्या जयंत पाटील यांचा गेम होणार। YouTube वरून दत्ता कडळसकर, महायुतीमध्ये नाराजांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे, मुळात तो एक फुटीर गट आहे। YouTube वरून संतोष शेटे, लोकसभेतील निकालानंतर महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादीतील आमदारांचा आत्मविश्वास कमी झाला आहे, त्यामुळे विधान परिषदेतील निवडणुकीत महायुतीतील आमदार फुटतील। विधान परिषद निवडणुकीची धामधूम, अंबादास दानवेंचं झालेलं निलंबन, भाजपच्या विरोधानंतरही अजितदादांसोबत दिसलेले नवाब मलिक, अधिवेशनात सुरू असलेले आरोप प्रत्यारोप यासह अनेक विषयांवर सविस्तरपणे बोलण्यासाठी 0 आवरमध्ये उपस्थित आहेत स्वतः अंबादास दानवे। दानवेजी, आपलं स्वागत आहे एबीपी माझाच्या 0 आवरमध्ये। आणि खरं तर आता अशी बातमी दिसते की आपलं निलंबन जे आहे ते मागे घेण्यात येईल, काय आपली प्रतिक्रिया? अजून तसं अधिकृतरित्या माझ्याकडे काही माहिती आलेली नाही, परंतु मी आज सकाळी सभापती माननीय नीलमताई गोरे यांना एक पत्र पाठवलं आणि त्यांना हे सांगितलं की झालेल्या घटनेविषयी माझ्या पक्षप्रमुखांनी स्वतः दिलगिरी व्यक्त केलेली आहे आणि मलाही सभागृहामध्ये दिलगिरी व्यक्त करायला कोणताही किंतु परंतु माझ्या मनात नाही। मला शेतकऱ्यांचे प्रश्न, कष्टकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगार युवकांचे प्रश्न, या महाराष्ट्रातील वेगवेगळे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे, हे मांडण्यासाठी सभागृह एक जागा आहे। नंतर मग हे सरकार कुठे काम करतो नाही करतो, मंत्री भेटतात न भेटतात, आणि म्हणून मला असं वाटतं तुम्ही माझ्या मूलभूत अधिकारावर गदा आणू नये ही विनंती मी केलेली आहे। आणि मला वाटतं त्या माझ्या माहितीप्रमाणे काही बैठका गटनेत्यांच्या, उपमुख्यमंत्री, संसदीय कार्यमंत्री अशा झालेल्या आहेत आणि मी आत्ताच ऐकलं आपल्याच माध्यमातून उपमुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितलं की उद्या 12 वाजता निवेदन करतील। आता निवेदन काय करतील हे त्यांना माहिती आहे। खरं तर इतक्यात असं निलंबन मागे होईल का न होईल याची काही माहिती मला आतापर्यंत नाही। दानवेजी, खरं तर इतक्यात असं आम्हाला वाटतंय की भाजप आणि आपली सेना जी आहे
ती कुठेतरी जवळ येताना, एकमेकांना भेटल्यावर हसताना, काहीतरी लाईट बोलताना, आता निलंबन वापस घेणार हे सभागृहात देवेंद्र फडणवीस सांगतात आहेत, नक्की काय होतंय? कारण ही बॉडी लँग्वेज, अशी परिस्थिती सत्ता तुमची गेल्यानंतर नव्हती. असं नाही, सभागृहात काही एकमेकांशी बोलू नये वगैरे अशातला काही भाग नाही. कारण जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी मंत्र्यांना भेटावं लागतं, बोलावं लागतं. आत्ताच तुम्ही एक दाखवलं, अब्दुल सत्तारांना खासदार भेटले. मला असं वाटतं त्याच्यात काही वावगं असायचं काही कारण नाही आहे. आणि आमचा वैचारिक विरोध आहे, आमची दुश्मनी नाही आहे कोणाशी. वैचारिक विरोध असणं वेगळं आणि दुश्मनी असणं वेगळं. आता लोकशाहीमध्ये असे वैचारिक विरोध असू शकतात. वैचारिक विरोध असायला कोणाचाच विरोध नसतो, पण अगदी शत्रू आहात एकमेकांचा असं वाटेल अशा पद्धतीचे आधी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप आणि अशा पद्धतीचे वक्तव्य होत होते. त्यामुळे सध्याची जी काही या परिषदेच्या वेळची जी बॉडी लँग्वेज आहे ती वेगळी वाटते या विधिमंडळाची. मला असं वाटत नाही. कारण भारतीय जनता पार्टीने ज्या पद्धतीनं शिवसेनेमध्ये ज्या पद्धतीनं फूट पाडलेली आहे, ज्या पद्धतीनं बाळासाहेबांनी निर्माण केलेली शिवसेना ही फोडलेली आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते नरेंद्र मोदीजींनी आमच्या उद्धवजीविषयी वेगवेगळे वक्तव्य केलेले आहे. हे काय आम्ही विसरणार थोडी आहोत. जनतेनं त्यांना परिणामी भोगायला लावलेले आहेत. आज भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीनं आमच्या नेत्यांना, कोणाला ईडी, कोणाला सीबीआय, कोणाला इन्कम टॅक्स, हे काय आम्ही विसरणार थोडी आहे. पण राजकारणात जसे तसे उत्तर त्या पद्धतीनं दिलं पाहिजे. आता त्यांनी ईडीची इन्क्वायरी केली म्हणून आम्ही कोणाच्या कानाखाली मारून थोडी ती ईडीची इन्क्वायरी थांबणार आहे. त्याला मला असं वाटतं सत्ता परिवर्तनच करावं लागणार आहे. जसं केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणात ठीक आहे सत्ता आली नसेल, पण एक मजबूत विरोधी पक्ष म्हणून तर आम्ही गेलेलो आहोत. आता मला असं वाटतं या महाराष्ट्रात जर महाराष्ट्रातली जर स्थिती बघितली तर निश्चित येणाऱ्या काळात परिवर्तन अटळ आहे. कारण हे टक्केवारीचं सरकार आहे, हे खोके सरकार आहे, हे नुसतं घोषणाबाज सरकार आहे. आणि म्हणून या सरकारच्या विरोधात जनतेचं मत आहेच. आणि म्हणून असं काही समजायची गरज नाही. आज विरोधी पक्ष नेता म्हणून मग मला सस्पेंड काय केलं त्यांनी? जर जवळ दिवस मला सस्पेंड केलं नसतं. कारण अनेक त्यांचेच लोक वेगवेगळ्या पद्धतीनं, जसं प्रवीण दरेकर म्हटलं की हातात बांगड्या घालणं म्हणजे स्त्रीत्वाचा अपमान नाही. आता तुम्ही एक भगिनी आहात आमच्या, एक हातात बांगड्या घालणं म्हणजे काय कमीपण आहे का? हातात बांगडी घालणारी स्त्री ही मजबूत आहे. पण प्रवीण दरेकर तसं बोलले, त्याच्याविषयी काही सभापतीनं कारवाई केली नाही, भारतीय जनता पार्टीने कारवाई केली नाही. माझ्या पक्षाच्या नेत्यांनी तर सगळ्यांसमोर आपली भूमिका व्यक्त केली. आज यांच्या पक्षाचे नेते काय काय बोलत होते. सुधीर भाऊ मुनगंटीवार नरेंद्र मोदी साहेबांच्या सभेमध्ये चंद्रपूरमध्ये बहीण भावाच्या नात्याविषयी काय बोलले आपल्याला चांगलं माहिती आहे सगळ्या विषय. परंतु त्याच्यामुळे असं काही कोणाशी हसणं बोलणं म्हणजे काही खूप जवळ आलं असा त्याचा अर्थ होत नाही. ही कारवाई केली ही भारतीय जनता पार्टीनं जाणीवपूर्वक केली माझ्यावर, हे मी याच्या मात्र ठाम आहे ना. भारतीय जनता पार्टीने केलेली आहे. कारण मी ज्या पद्धतीनं बोललो ठीक आहे, माझ्याकडून थोडं काही गोष्टी घडल्या असतील, परंतु त्यांच्याकडूनही घडलेली आहे. कारवाई तर एकतर्फी केली ना, मी आजही म्हणतो. त्यामुळे आपण जे म्हणता आम्ही जवळ आलो बोललो, आपण काय असं नाही की आलं जवळ का एकदम त्याला रागान थोडी पाहता येतं, रागान थोडी बोलता येतं. हातात हात घ्यावंच लागतं, सोबत जावंच लागतं. खरं तर आजच्या 0 आवर मध्ये आम्ही एक प्रश्न विचारला होता दानवेजी, तो हा होता की विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये कोणाचे आमदार फुटणार? कारण शेवटी 11 जागा आणि 12 उमेदवार अशी परिस्थिती आहे. त्यामुळे महायुतीचे की महाविकास आघाडीचे? तुमचं उत्तर काय आहे या प्रश्नाला? मला असं वाटतं याच्यातून एक आमदार तर पडणार, एक. कारण जागा 11 आहे, 12 उमेदवार उभे. आणि माझं याच्यात मत असं आहे की ज्यावेळेस विड्रॉल होईल त्यावेळेसच याच्याविषयी बोलणं हे संयुक्तिक राहील. कारण अजून फॉर्म वापस हे फॉर्म भरण्याची तारीख काल संपलेली आहे, अजून फॉर्म वापस घेण्याची तारीख बाकी आहे. एखाद्याच महायुती एखादा उमेदवार मागे घेऊ शकते, अशा काही हालचाली सुरू आहेत का? असं काय महायुती घेऊ शकते एखाद्या वेळेस एखादं. आता शिकतर काल फॉर्म भरण्याचा वेळ संपलेला आहे, अजून इलेक्शनला 12 तारीख आहे. मला वाटतं अजून 1-1.5 आठवडा पूर्ण कालावधी आहे. मतदान सगळेच लोक इथं मुंबईत उपलब्ध आहेत. अजून काय त्याला हालचाली करायला काय 1 दिवस 1 तास पुरेसा आहे हालचाली करण्यासाठी.
आणि तेच जर बघितली तयारी तर सगळेच पक्ष इलेक्शन मोड मध्ये सातत्यानं आहे. म्हणून हा प्रश्न मी आपल्याला विचारते की विधान परिषदेची सुद्धा तयारी नक्कीच झालेली असणार. समाजवादी पक्ष आहे, MIM आहेत किंवा इतर जे पक्ष आहे, काय ह्या सगळ्यांशी काही बोलणं झालंय का? अपक्ष अनेक आमदार आहेत, बच्चू कडू आहेत, नाराज आहेत असं सांगितलं जातं. जर आम्ही इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडी म्हणून जर घेतलं तर आमच्याकडं मताची संख्या 3 मत निवडून येण्यापुरती आहे, 100% आहे. आणि काँग्रेस असेल, आमची शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल पवार साहेबांची, मग आमचे जे सहकारी पक्ष आहेत वेगवेगळे, काही कम्युनिस्ट आहे, काही अपक्ष आहेत, सपा आहे, हे सगळे आमच्या सोबत असणारे पक्ष आहे. पण अजून या सगळ्या विषयावर मला असं वाटतं उद्याचा परवाचा आठवडा संपल्यानंतर खऱ्या अर्थानं पुढच्या आठवड्यात या सगळ्या चर्चेला वेग येईल आणि त्यावेळेस या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. खरं तर शेवटच्या क्षणी आपण मिलिंद नार्वेकरांना मैदानात उतरवण्याचं ठरवलं आणि त्यानंतर खरं रंगत आली, कारण कुठेतरी हा कॉन्फिडन्स आपल्याला आहे का की नार्वेकर हे जिंकून येणार? हे पहा, शिवसेनेचे 16 आमदार आहे, कोटा आहे 23चा, म्हणजे शिवसेनेला आणखी 7 आमदार ऍडिशनल असण्याची आवश्यकता आहे. आणि मला असं वाटतं असे 7 आमदार वेगवेगळ्या पद्धतीनं, मग सपाकडे आहे, काँग्रेसकडे ऍडिशनल मतदान आहे, कम्युनिस्टांचं एक मतदान आहे, असे वेगवेगळे मतदान आहेत ना. आज अजितदादाकडे कुठे पूर्ण कोटा आहे, एकनाथ शिंदेकडे कुठे पूर्ण कोटा आहे? नाहीये पूर्ण कोटा त्यांच्याकडे पण. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आम्ही हा कोटा पूर्ण करू. आज अब्दुल सत्तारांकडे जी भेट झाली त्याकडे आपण कसं बघता? नाही, आपण प्रत्येक गोष्टीत राजकारण मला असं वाटतं बघण्याची आवश्यकता नाही. खासदार नवीनच निवडून आलेले आहेत, ते आमदार राहिलेले आहेत आधी, आणि जिल्हा जे नियोजन मंडळ असतं याच्या माध्यमातून विकासाचे वेगवेगळे कामाचं अधिकार हे पालकमंत्र्यांना असतात. आणि अब्दुल सत्तार साहेब हे ते हिंगोलीचे पालकमंत्री आहेत. आणि मला वाटतं खासदार झाल्यानंतर काही कामाचं पुनर्नियोजन, काही कामं आपल्या भागातील विकासाचे, याच्याविषयी खासदारांना पालकमंत्र्यांना भेटावं लागतं, आमदारांना पालकमंत्र्यांना भेटावं लागतं. ते कोणत्या पक्षाचे काय हे थोडी पाहून चालणार, कारण आपल्या भागातील जनतेच्या विकासासाठी मला असं वाटतं खासदार आमदार अशा पद्धतीनं पालकमंत्र्यांची भेट घेत असतात. आणि पालकमंत्री सुद्धा अशा याच्यात जेवढं होईल तेवढं सहकार्य करत असतात, ते कोणत्याच पक्षाचे असत नाही. अशा भेटीमध्ये विधान परिषदेची चर्चा होत असते का? ते नागेश पाटील आता ही कशी सांगता येणार नाही चॅनलवर, अशी चर्चा चॅनलवर नाही सांगता येणार ना. नवाब मलिकांच्याकडे, त्यांच्या मताकडे आमदार म्हणून आपण त्यांच्याकडे कसं बघता? आपण म्हणजे आपला पक्ष महाविकास आघाडी कसं बघता? आपल्याला आठवत असेल मला वाटतं आपण नागपूरच्याच आहात, मला माहिती आहे. आणि मागच्या नागपूरच्या अधिवेशनामध्ये त्यास नवाब मलिक हे राष्ट्रवादीच्या बाजूने म्हणजे सत्ताधारी बाकावर येऊन बसले होते. तेव्हा मीच हा प्रश्न मुद्दा उपस्थित केला होता. आणि त्यावेळेस मी असं म्हटलं होतं की नवाब मलिक यांना हे सत्ताधारी पक्ष, थोडक्यात अजितदादा हे भारतीय जनता पार्टीवर, हे भारतीय जनता पार्टीला मान्य आहे का? कारण याच भारतीय जनता पार्टीनं विशेषतः देवेंद्रजी फडणवीस जे आता राज्याचे उपमुख्यमंत्री आहे, यांनी सातत्यानं नवाब मलिक हे दाऊद इब्राहिमचे हस्तगत ही भूमिका मांडली होती. वेगवेगळ्या काही जागेचे व्यवहार त्यांनी कागदपत्र सबमिट केले होते. त्यावेळेस आम्ही म्हणत होतो की बाबा हे ज्याचे त्याचे हे काय दाऊद इब्राहिमशी संबंधित, दाऊद इब्राहिम आता कोणता विषय आला, पण तरी रोज ते सांगत होते देशद्रोहाच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसता, अशा प्रकारचा आरोप आमच्यावर होत होता. आणि मग त्याच दिवशी मी आरोप केला होता स्वतः की आता तुम्हाला हे देशद्रोही तुमच्या मांडीला मांडी लावून बसलेले चालतात का? मग मला आठवतं त्याच दिवशी देवेंद्रजी फडणवीस यांनी अजितदादांना एक पत्र लिहिलं होतं. खरं तर ते शेजारी बसतात सभागृहात, तरी यांनी पत्र लिहिलं होतं अजितदादांना आणि नवाब मलिकांच्या
त्या बैठकीत त्यांच्या बाजूने असण्याविषयी नापसंती व्यक्त केली होती. आज पुन्हा एकदा अजितदादांच्या बैठकीला नवाब मलिक दिसलेले. माझा पुन्हा आपल्या मार्फत प्रश्न आहे की तुम्हीच म्हणत होता आम्ही म्हटलेलो नाही, नवाब मलिकवर आम्ही आरोप केलेले नव्हते, हे भारतीय जनता पार्टीने आरोप केले होते. आपण आरोप केले नव्हते दानवेजी, म्हणजे असं गृहीत धरायचं का की नवाब मलिकांचं मत आपल्याकडे आलं तर ते आपल्याला चालणार आहे? नाही, अशी माझी भूमिका नाही. माझी भूमिका अशी आहे, मतं वगैरे शिवसेना अशा पद्धतीनं याच्यात सौदेबाजी करणार नाही कधीच. शिवसेना निवडणुकीचं यश आणि अपयश वेगळ्या बाबू आहे. एक शिवसेनेचा विचार हा एक वेगळी बाब आहे. विचाराशी कॉम्प्रोमाइज शिवसेना कधी करत नाही. भारतीय जनता पार्टीनं ह्या बाबतीत मग नवाब मलिकाविषयी भूमिका मांडलेली असताना हे नवाब मलिक आज तुम्हाला चालतात का? जे तुम्हीच म्हणत होते दाऊदचे हस्तक आहे, दाऊद बरोबर व्यवहार करतात, हे देशद्रोही आहे, मग आज भारतीय जनता पार्टीला नवाब मलिक चालतात का? अजितदादांना पत्र लिहिलं होतं, अजितदादांनी याचा अर्थ हे पत्र कुठं टाकलंय शोधलं पाहिजे. केराच्या टोपलीत टाकलं की कुठं टाकलं? नक्कीच पद्धतीनं तुम्ही दाऊद, आता मला तुम्हाला आठवत असेल आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब ज्यावेळेस मुंबईत आले त्यावेळेस म्हणत होते की कुछ लोग मिर्ची का व्यापार करते और कुछ लोग मिर्ची से व्यापार करते. मिर्ची से व्यापार करणारे कोण होते? तर ते प्रफुल्ल पटेल होते. आज त्यांची सगळ्या विषयातून मुक्तता केली. मला आपण जे म्हणता आहात नाव ठेवले जायचे. बरीच चर्चा आपण पुढे सुद्धा करू शकतो, मात्र आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे, त्यामुळे आपल्याला आता इथंच थांबावं लागेल. आपले खूप खूप धन्यवाद दानवेजी, आपण आलात आणि 0 आवरमध्ये आमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिलीत. विधान परिषद निवडणुकी संदर्भातील प्रश्नावर महाराष्ट्राच्या जनतेनं दिलेला कौल पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरवर. आजचा आपला प्रश्न परत एकदा सांगते. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक, कोणाचे आमदार फुटण्याची जास्त शक्यता? युट्यूबवर 1,35,000 मतं महायुतीचे फुटतील असं म्हणणारे 71%, 29% म्हणणं आहे महाविकास आघाडी. इंस्टाग्रामवर एकूण 3,000 मतं, 64% म्हणणं आहे महायुती, 36% म्हणणं आहे महाविकास आघाडी. 2,500 मतं फेसबुकवर, 56% म्हणणं आहे महायुती, 44% म्हणणं आहे महाविकास आघाडी. बघूया एक्सचा कौल. 68% म्हणणं आहे महायुती, 32% महाविकास आघाडी. आज सुद्धा विधिमंडळातील दिवस अतिशय हॅपनिंग ठरला. विरोधी पक्षनेत्यांच्या निलंबनाचा मुद्दा बराच काळ चर्चेत होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माहितीपूर्ण भाषणाचीही चर्चा झाली. त्यांनी पुन्हा एकदा अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर, सरकारच्या नव्या योजनांवर प्रकाश टाकला. त्यातही या सरकारचा भर असलेल्या लाडकी बहीण योजनेची त्यांनी पुन्हा माहिती दिली. यावरून ही योजना शिंदे फडणवीस पवार सरकारसाठी किती महत्त्वाची आहे याचा अंदाज आपल्याला येऊ शकेल. मध्य प्रदेशात तत्कालीन मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी लाडली बहना ही योजना आणली आणि ती भाजपसाठी गेम चेंजर ठरली. मध्य प्रदेशात 230 पैकी 164 जागा जिंकत भाजप पुन्हा सत्तेत आला होता. तिथे पात्र महिलेच्या खात्यात महिन्याला 1,000 रुपये टाकले होते. निवडणुकीपूर्वी पहिल्या टप्प्यात 1,32,00,000 महिलांना लाभ दिला होता. या योजनेसाठी 8,000 कोटींचा निधी राखून ठेवला होता. महाराष्ट्रात पात्र महिलांच्या खात्यात थेट 1,500 रुपये देणार आहेत आणि या योजनेसाठी बजेटमध्ये 46,000 कोटी राखून ठेवले आहेत. तिथे 50% महिलांनी भाजपच्या पारड्यात मत टाकलं होतं. आपल्या राज्यात महिला मतदारांची संख्या साधारण 4.5 कोटी आहे. ही महिला शक्ती, या लाडक्या बहिणी शिंदे फडणवीस पवार या भाऊरायांना साथ देतात का? मध्य प्रदेश प्रमाणे महाराष्ट्रात महायुतीसाठी ही लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरेल का हे ऑक्टोबरमध्ये कळेल. आता विश्लेषण एका दुर्घटनेचं, ज्याला कारण ठरलाय एक सत्संग कार्यक्रम, जो होता भोले बाबा उर्फ नारायण साकार हरी उर्फ साकार विश्व हरी उर्फ सूरजपाल जाटव,
जितकी नावं आहेत या बाबाची तितक्या कहाण्या आता पुढे येऊ लागल्यात. त्यातल्या काही कहाण्या सांगणार आहे, मात्र त्याआधी हाथरसमध्ये जाऊयात. उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्हा ज्याची ओळख दुर्घटनांसाठी आहे आणि आताही अशीच एक दुर्घटना घडली आहे ज्यामुळे अवघ्या देशात हळहळ व्यक्त केली जाते. नारायण साकार हरी म्हणजेच भोले बाबाचा हाथरस जिल्ह्यातील फुलरई गावात सत्संग सोहळा होता. साधारण 50,000 अनुयायांची परवानगी होती, मात्र प्रत्यक्षात 2 लाखांपेक्षा जास्त अनुयायी जमल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. दुपारी 1 वाजता सत्संग संपला आणि भोले बाबा परत जाण्यासाठी निघाला. अनुयायांची इतकी गर्दी होती की आयोजकांना गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वॉटर कॅननचा वापर करावा लागला. त्यानंतर भोले बाबा आपल्या गाडीतून निघाला. त्याच्या मागे प्रचंड गर्दी होती. बाबांचा ताफा पुढे सरकला आणि त्याची गाडी मैनपुरी हायवेवर आली. तिथं आधीपासूनच प्रचंड गर्दी होती. त्याच गर्दीवर भोले बाबाच्या गाडी मागे धावणारी गर्दीही धडकली आणि चेंगराचेंगरी सुरू झाली. त्यावेळी शेकडो भाविकांनी शेतांमध्ये धाव घेतली. जीव वाचवण्यासाठी धडपड करत लोक सैरा वैरा धावू लागले. आरडाओरडा सुरू झाला आणि अवघ्या काही मिनिटांमध्ये सत्संग सोहळ्याचं मृत्यूच्या तांडवात रूपांतर झालं. बघता बघता आकडा 121 वर पोहोचलाय. आता घटनेला 24 तास झालेत, मात्र अजूनही मृतांचा आकडा वाढतच आहे. मृतदेहांचं शोध कार्य सुरूच आहे. आता याला दुर्घटना म्हणावी की गुन्हा हे ज्यानं त्यानं ठरवावं. हाथरसमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत मृतांचा आकडा 121 वर पोहोचला आहे. या प्रकरणी सत्संग आयोजकांविरोधात उत्तर प्रदेश पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न, चुकीच्या पद्धतीनं रोखणे, सरकारी कर्मचाऱ्याच्या आदेशाचा अवमान करणे, पुरावे नष्ट करणे अंतर्गत FIR दाखल केला आहे. FIR मध्ये मुख्य सेवादार देवप्रकाश मधुकर आणि अन्य आयोजकांची नावे आहेत. मात्र भोले बाबा म्हणून ओळखले जाणारे बाबा नारायण हरी यांचे नाव आरोपी म्हणून नाही. आम्हीही याच चेंगराचेंगरीवर विचारला होता दुसरा प्रश्न. तोच पाहण्यासाठी जाऊयात आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला दुसरा प्रश्न. हाथरस सत्संगात चेंगराचेंगरीत झालेल्या 121 मृत्यूंसाठी आयोजकांचा ढिसाळपणा कारणीभूत आहे असं वाटतं का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. जेव्हा अशा दुर्घटना होतात तेव्हा सर्वात आधी निशाण्यावर येतं ते राज्य सरकार आणि प्रशासन. अगदी तसंच झालंय. उत्तर प्रदेशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी भाजप सरकारवर टीका केली. सरकारच्याच ढिसाळपणामुळेच इतके बळी गेल्याचा दावा अखिलेशनं केलाय. तर तिकडे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तातडीनं कारवाईचे आदेश देत हाथरसचा दौरा केला. दुर्घटना स्थळाची पाहणी केल्यानंतर त्यांनी उच्चस्तरीय समितीच्या स्थापनेची घोषणा केली. त्यात कालची घटना खरंच दुर्घटना होती की घातपात होता या अँगलनेही तपास करण्याचे आदेश दिले. त्यानुसार घटनास्थळी काही विशेष टीम्सही पोहोचल्यात. तिथला ग्राउंड रिपोर्ट आपण पाहणार आहोत. मात्र त्याआधी बघूयात अखिलेश यादवांचा आरोप आणि त्याला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलेलं उत्तर. जिनके परिवार के सदस्यों की जान गई है, मैं उनके प्रति भी और उनको इस दुख के सहने की शक्ति मिले. जो हादसा हुआ है पूरी सरकार की लापरवाही है, प्रशासन की लापरवाही है. जो जानकारी सरकार के पास थी उसके बावजूद भी सरकार को जो इंतजाम करना चाहिए था वो इंतजाम नहीं किया है. इस लापरवाही की वजह से जो जाने गई हैं उसकी जिम्मेदार सरकार है. राज्य सरकार इस पूरी घटना की तह में जाएगा. ये हादसा है या साजिश,
यह भी हम इसकी तह में जाकर के इसको देखेंगे। इस प्रकार की घटना पर पीड़ितों के प्रति संवेदना व्यक्त करने की बजाय राजनीति करना यह अत्यंत दुर्भाग्यपूर्ण है और निंदनीय भी। हेच राजकारण काही एका दिवसात संपणार नाही। तिकडे संसदेत पंतप्रधान मोदींनीही दुर्घटनेवरून शोक व्यक्त केला होता, तर आज राज्यसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनीही हाच मुद्दा उचलून धरला। अशा घटनांना लक्षात घेता अंधश्रद्धा निर्मूलनासाठी सरकारनं कठोर पावलं उचलावी अशी मागणीही त्यांनी केली। यावर चर्चा होत राहील, पण आज घटनास्थळी काय स्थिती होती, जिथं काल दुर्घटना झाली त्या शेतांमध्ये आज काय चित्र आहे, हेच सगळं जाणून घेण्यासाठी थेट हाथरसला जाऊयात। आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगेंचा ग्राउंड रिपोर्ट बघूया। आपण आता उभे आहोत हाथरस मधील त्याच ठिकाणी ज्या ठिकाणी भोलेबाबाच्या सत्संगासाठी आपल्या आध्यात्मिक समाधानासाठी मोठ्या संख्येने भक्तगण आले होते, परंतु भाविकांसाठी तो त्यांचा शेवटचा दिवस ठरला। बरेचसे जण या मैदानामध्ये आपण पाहू शकतो काल जो गोंधळ झाला होता, ज्या प्रकारची चेंगराचेंगरी झाली आणि त्यानंतर अनेकांना आपला जीव गमवावा लागला। अजूनही अनेकांचे परिचित नातेवाईक हे आपल्या नातेवाईकांना शोधतायत जे या सत्संगासाठी आलेले होते, परंतु त्यांना अजूनपर्यंत त्यांचं काय झालं हे कळलेलं नाही। आणि ज्या ठिकाणी दुर्घटना घडली तिथे आता इन्व्हेस्टिगेशन टीम तपास पथक दाखल झालेले आपण पाहू शकतो। ज्या ठिकाणी सत्संग सुरू होता त्या रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जिथे हा खड्डा आहे आणि निसरडी थोडीशी वाढ झालेली आहे, तिथे लोक कोसळले आणि या शेतांमध्ये चेंगराचेंगरी झाली मोठ्या प्रमाणावर। आजूबाजूचा परिसर आणि आजूबाजूला इव्हॅक्युएट होण्यासाठी खूप जागा आहे, पण तरी सुद्धा या ठिकाणी चेंगराचेंगरी झाली। मग ती चेंगराचेंगरी झाली तर त्यामागचं कारण काहीतरी नक्कीच वेगळं असलं पाहिजे, जेणेकरून लोक एका ठिकाणी आले। परंतु भोलेबाबा आणि त्यांच्या आयोजकांनी केलेल्या गोंधळामुळे अनेकांना जीव गमवावा लागलाय। हेच ते ठिकाण आहे ज्या ठिकाणी काल सत्संगाच्या दिवशी मृत्यूचा तांडव पाहायला मिळाला आणि अजूनपर्यंत मृतांचा नेमका आकडा किती हे कळत नाहीये। दुर्दैवाने मृतांचा आकडा हा प्रत्येक क्षणासह वाढत चाललेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राकेशसह सोमेश कोलगे, एबीपी माझा, हाथरस। सोमेश यांनी जसं सांगितलं आणि हाथरसची आजची दृश्य पाहिल्यानंतर एक गोष्ट स्पष्टपणे दिसते की जिथं काल भोले बाबाचा सत्संग होता तिथे आजूबाजूला शेत जमीन दिसते। मग असं असलं तरी चेंगराचेंगरी का झाली, तर उत्तर प्रत्यक्षदर्शींनी दिलंय। त्यांच्या मते भोले बाबाच्या खालची जी माती उचलण्यासाठी महिलांनी गर्दी केली, ती माती घरी नेल्यानं सुख शांती लाभते आणि घरात समृद्धी येते अशी श्रद्धा आहे, म्हणून महिलांनी माती उचलण्यासाठी गर्दी केली आणि त्यातून चेंगराचेंगरी झाली। घटनेत 100 पेक्षा जास्त जणांचे प्राण गेलेत। पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आणि पुढे आलं आयोजकाचं नाव। कोण आहे हाथरस सत्संग सोहळ्याचा आयोजक, हेच पाहण्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला। हाथरस सत्संगाचा आयोजक कोण? सत्संग आयोजकाचं नाव आहे देवप्रकाश मधुकर। देवप्रकाश मधुकर हाथरसचाच रहिवासी आहे। भोले बाबाचा सर्वात जवळचा अनुयायी आहे। मुख्य सेवादार म्हणून देवप्रकाशची ओळख आहे। त्याच्याकडे सत्संग आयोजनाची जबाबदारी नेहमीच असते। हाथरस प्रकरणानंतर देवप्रकाश कुटुंबासह फरार आहे। म्हणजेच काय तर भोले बाबाच्याच जवळच्या व्यक्तीनं हाथरसमध्ये सत्संग आयोजित केला। त्याची ओळख पाहिल्यानंतर आता पाहूयात भोले बाबाची ओळख। जसं मी सुरुवातीला सांगितलं की त्याची अनेक नावं आहेत। त्यानं उत्तर प्रदेशातील मैनपुरीमध्ये मोठा आश्रम सुरू केलाय। महागडे चष्मे, पांढरे पॅन्ट शर्ट, सत्संगावेळी तैनात असते खास गणवेशातील स्वयंसेवकांची फौज। ओळख पाहूयात परत एकदा मीडिया सेंटरला। कोण आहे भोले बाबा? भोले बाबाचं खरं नाव सूरज पाल आहे।
भोलेबाबानं 17 वर्षांपूर्वी पोलीस खात्यातली नोकरी सोडून सत्संग सुरू केला. सत्संग सुरू केल्यानंतर तो साकार विश्व हरी भोलेबाबा बनला. उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेशात त्याचे मोठ्या संख्येनं अनुयायी आहेत. मंचावर त्याच्या सोबत असणारी महिला नात्यानं त्याची मामी आहे. कोरोनाच्या काळात भोलेबाबाचा सत्संग कार्यक्रम वादात सापडला होता. हाथरसची दुर्घटना घडल्यानंतर भोलेबाबा सुद्धा फरार आहे. हाथरस येथील दुर्घटनेवर आम्ही तुम्हाला प्रश्न विचारला होता. त्या प्रश्नावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरवर. परत एकदा आजचा प्रश्न. हाथरस सत्संगात चेंगराचेंगरीत झालेल्या 121 मृत्यूंसाठी आयोजकांचा ढिसाळपणा कारणीभूत आहे असं वाटतं का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. सोशल मीडिया एक्सवर विजय सिंधू, राजाभाऊ सातपुते यांची प्रतिक्रिया. अशा दुर्दैवी घटना घडून गेल्यावर केले गेलेले उपाय याला काही अर्थ असेल का? एक्सवरूनच मिलिंद पटेकर, संबंधित आयोजक आणि तथाकथित बाबा हेच कारणीभूत आहेत आणि त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. युट्यूबवरून विष्णू पाटील, अशा बुवाबाजीवर शासनानं कडक निर्बंध लादले पाहिजेत. फेसबुकवरून उज्ज्वल कुमार भारतीय, निष्पाप बळी जाणाऱ्यांसाठी हा सत्संग नव्हे तर असंग घडला आहे. परत एकदा आजचा आपला दुसरा प्रश्न बघूया. हाथरस सत्संगात चेंगराचेंगरीत झालेल्या 121 मृत्यूंसाठी आयोजकांचा ढिसाळपणा कारणीभूत आहे असं वाटतं का? युट्यूबवर एकूण 7,000 मतं. 94% होय म्हटलंय, 6% नाही. इंस्टाग्रामवर एकूण 1,500 मतं. %91 होय म्हटलंय, 9% नाही. फेसबुकवर 82% होय म्हटलंय, 18% नाही. एक्सचा कौल बघूया. 89% होय म्हटलंय, 11% नाही. बघितलं तर मांढर देवीला जवळपास 3 लाखांची गर्दी होते, तर कुंभमेळ्यात 20 ते 50 लाख लोक होते. हाथरसचे व्हिडिओ बघितले तर तिथे सुद्धा लाखाच्या वर लोक जमा झालेली होती. जिथे अशी गर्दी तिथे चेंगराचेंगरीची भीती वाढतेच. बरं, चेंगराचेंगरी फक्त धार्मिक ठिकाणीच होते असं नाही. जगभरात स्टेडियममध्ये, ऑर्केस्ट्रा शोमध्ये, अगदी राजकीय मेळाव्यात सुद्धा अशा घटना घडलेल्या आहेत. बऱ्याचदा तर एखादी छोटी अफवा सुद्धा गोंधळाचं वातावरण वाढवण्यासाठी आणि चेंगराचेंगरीसाठी पुरेशी ठरते. भारत स्वतंत्र झाल्यानंतर 1954 साली पहिल्याच कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी झाली होती. प्रयागच्या या कुंभमेळ्यात 800 लोकांनी जीव गमावला होता, तर 2000 पेक्षा जास्त जखमी झाले होते असं सांगितलं जातं. या घटनेचा पंतप्रधान मोदींनी 2019च्या प्रचार सभेतही उल्लेख केला होता. तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंची छबी जपण्यासाठी त्या दुर्घटनेकडे फारसं लक्ष दिलं गेलं नाही अशी टीका मोदींनी त्यावेळी केली होती. एकंदरीतच चेंगराचेंगरीच्या घटनांचा असा इतिहास राहिला आहे. तरीही आपल्याकडे गर्दीचं व्यवस्थापन हा विषय दुर्लक्षित आहे. तसंच अशा आपत्काळात काय करायचं हे सुद्धा आपल्याला माहिती नसतं. त्याबाबत जागरूकता वाढवली जाईल अशी आशा करूयात आणि अशा दुर्घटनेत कुणाचा जीव हकनाक जाणार नाही अशी प्रार्थना करूयात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.